नमस्कार, मी वैद्य गजानन वडजे, MD आयुर्वेद PhD स्कॉलर, गुरुकृपा आयुर्वेद, वाघोली, पुणे आणि नांदेड. तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत वातविकारावरती चिकित्सा उपक्रम. आयुर्वेदाने वाताचे 84 प्रकार वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये तर सर्वोत्तम चिकित्सा काय आहे वाताच्या विकारावरती, तर बस्ती आहे. तर बस्तीचे 3 प्रकार आहेत मुख्यतः: अणुवासन बस्ती, निरोह बस्ती आणि उत्तर बस्ती. तर अणुवासन निरोह बस्ती हा द्रव्यानुसार असतो, म्हणजे की ज्यामध्ये तेल किंवा घृत वापरले जातात यास अणुवासन बस्ती असे म्हणतात. ज्यामध्ये औषधी द्रव्यांचा काढा तयार करून दिला जातो त्यास निरोह बस्ती असे म्हणतात. तर उत्तर बस्ती म्हणजे की स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या आजारासाठी दिला जाणारा जो बस्ती असतो त्यांना उत्तर बस्ती असं म्हणतात. आणि मूत्राशयाच्या आजारासाठी दिला जातो त्याला पण उत्तर बस्ती असं म्हणतात. पुरुषांमध्ये पण मूत्राशयातील किंवा स्वादुपिंडाचे म्हणजेच किडनीचे काही विकार असतील तर त्यासाठी आपण जे काही बस्ती मूत्रमार्गातून देतो तर त्या बस्तीला आपण उत्तर बस्ती म्हणतो. आणि बाकीचे जे काही बस्ती आहेत ते मुख्यतः गुदद्वाराद्वारे दिले जातात, त्यास बस्ती म्हणतात. त्यात 2 प्रकारचे बस्ती असतात, एक अणुवासन आणि निरोह बस्ती. अणुवासन म्हणजे वेगवेगळ्या तेलांचा किंवा घृतांचा म्हणजे तुपांचा उपयोग करून सिद्ध करून ती तेल बस्तीद्वारे दिली जातात, त्याला अणुवासन बस्ती असं म्हणतात. आणि निरोह बस्ती म्हणजे वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचा काढा करून जो बस्ती दिला जातो त्याला निरोह बस्ती असे म्हणतात. तर हे बस्ती सर्व वाताच्या आजारावरती सर्वोत्तम चिकित्सा आहे. प्रता जोशींचं ब्रीद वाक्य आहे की बस्ती द्यावा, बस्ती घ्यावा, बस्ती जीवाचा विसावा. म्हणजे बस्ती दिला पण पाहिजे, बस्ती घेतला पण पाहिजे. बस्ती दिल्यानंतर खरोखरच किती म्हणजे ज्या व्यक्तींना त्रास आहे ज्या रुग्णाला की तोच व्यक्ती सांगू शकतो की बस्तीमुळे किती उपशय भेटला. नॉर्मल व्यक्तींना त्याचा असा एवढा इफेक्ट जाणवत नाही, कारण का त्याचा त्रास नसतो. ज्यांना त्रास आहे ते सांगू शकतात की बस्तीमुळे किती फायदा झाला ते. आणि बस्तीचं वर्णन हे वेगवेगळ्या आजारामध्ये वेगवेगळ्या औषधांचा वेगवेगळ्या द्रव्यांचा उपयोग करून बस्ती दिला जातो. जसे की तुम्हाला मणक्याचे आजार आणि स्थानानुसार बस्ती म्हणजे की बाहेरून दिले जाणारी बस्ती. तर यामध्ये हृदबस्ती आहे, मन्या बस्ती म्हणजे मानेच्या मणक्याचा विकार असेल तर मणक्यावरती बस्ती दिला जातो. कटिबस्ती आहे, त्यानंतर जाणूबस्ती आहे, शिरोबस्ती आहे, नेत्रबस्ती आहे. नेत्रबस्ती म्हणजे तर्पण, नेत्रतर्पण. मुख्यतः बस्तीचं महत्त्व का आहे तर वातव्याधीमध्ये तर सर्व तेल हे वातशमनाचं सर्वोत्तम काम करतं. तर त्यामुळे बस्ती तेलाचा पण देतो आणि काड्यांचा पण देतो. तर आजारानुसार बस्ती तर काय, तुम्ही किडनीच्या विकारा म्हणजे आजारामध्ये बस्ती देऊ शकतो, त्यात वेगळी औषधी वापरू शकतो. त्यानंतर आहे लिव्हरचे आजार असतील त्यामध्ये पण बस्ती दिला जातो. वेगवेगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत त्यामध्ये पण बस्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकतं. त्यानंतर मेंदूचे आजार की जसे की पॅरालिसिस झालेला आहे, पॅरालिसिस येऊन गेलेला आहे, अशा विकारामध्ये पण आजारामध्ये पण बस्ती सर्वोत्तम उपाय आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. ज्यांना पोटाचे विकार आहेत, ज्यांना पचनाच्या म्हणजे सतत पोटामध्ये ब्लोटिंग असतं किंवा पोट साफ होत नाही आहे, तर अशा सर्व रुग्णांनी बस्ती हा उपक्रम वर्षा ऋतूमध्ये करून घ्यायला हरकत नाही. वर्षा ऋतू हा सर्वोत्तम बस्तीसाठी सर्वोत्तम ऋतू सांगितलेला आहे. तर सध्या आता वर्षा ऋतू चालू आहे तर सर्वांनी बस्ती हा उपक्रम करून घ्यावा. ज्यांचं गाडीवरती ट्रॅव्हलिंग होतं किंवा गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग होतं अशांना बऱ्यापैकी कमरेचे त्रास असतात किंवा एका पायाचा त्रास असतो, ज्यांना सायाटिका हा आजार असतो, मणक्याचे विकार आहेत, गुडघ्याचे विकार आहेत, अशा केसेसमध्ये सुद्धा बस्ती खूप चांगल्या प्रकारे काम करतं. मी तर म्हणेल की ज्यांना कोणाला की ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे, मणक्याचं असेल, कमरेच्या मणक्याच्या असतील किंवा पाठीच्या मणक्याच्या असतील, त्यांनी डायरेक्ट ऑपरेशनला न जाता अगोदर बस्ती हा उपक्रम करून कुठल्याही आयुर्वेदिक पंचकर्म तज्ज्ञाकडनं व्यवस्थित समजून घेऊन जर बस्ती हा उपक्रम केला तर ते ऑपरेशन कदाचित पोस्टपोन होऊ शकतं किंवा टाळू पण शकतं. तर इतके चांगले रिझल्ट ह्या बस्तीमुळे आपल्याला बघायला मिळतात. दुसरी गोष्ट मी कोविडनंतर अशी अनुभवली की अबाऊ 30 आणि बिलो 50 अशा एज ग्रुपमध्ये ज्यांना कोविड झाला होता अशा लोकांना एव्हीएन हा दिसून आला, म्हणजे लुंबार जॉईंट म्हणजे बॉल अँड सॉकेट जॉईंट यामध्ये खराब होतात. तर अशा याच्यामध्ये एव्हीएनमध्ये की पेशंटला अजिबात हालचाल करता येत नाही, चालता येत नाही, तर अशा रुग्णांना आम्ही बस्ती देऊन तर त्यांना चांगला उपशय मिळालेला आहे. त्यांचं ऑपरेशन म्हणा जे काही प्रोसेस आहेत त्या पोस्टपोन झाल्यात आणि ते आता व्यवस्थित आहेत. म्हणजे असं पण हे बस्तीचे आपण अनुभव घेतलेले आहेत. एल स्पाईनचे जे डिसीज आहेत की लुंबा म्हणजे कमरेच्या मणकेचे आजार आहेत अशा रुग्णांचे
ऑपरेशन पण बऱ्यापैकी टाळता येतात. तर मी सजेस्ट करेल की ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट करायची असेल किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट करायची असेल किंवा मणक्याचे ऑपरेशन करायचे असतील तर त्यांनी अशा रुग्णांनी सर्वप्रथम आयुर्वेदाकडे जाऊन एखाद्या चांगल्या वैद्याकडे जाऊन व्यवस्थित समजून घेऊन पंचकर्म जर केले बस्ती हा उपक्रम तर सर्वात बेस्ट मी सांगेल की तो पोस्टपोन पण करता येईल किंवा टाळता पण येईल ऑपरेशन. हे एवढं सर्वोत्तम कार्य बस्तीचं आहे. धन्यवाद.